सरकारला माझा नमस्कार. मी अंगणवाडीविषयी सांगते. सरकार बघा, तुम्ही सगळीकडे बारीक लक्ष द्या. हां, छोट्या अंगणवाडी काढली, तिथं मुलं किती लहान असतात. हां, 1.5 वर्षाचं 2 वर्षाचं मूल आहे की नाही. ती मूल रडतंय, कुठलं झोपतंय, कुठलं उठतंय, कुठलं हाकतंय, कुठलं मुततंय, कुणाला शेंबुडा आला, हां, कुणी रडतंय, ह्याला मांडीवर घे, त्याला मांडीवर घे. अहो, आपलं एक मूल जर असलं तर आपल्याला किती वैताग येतोय घरात. हां, त्याला आजोबा सांभाळाय, आजी सांभाळायला हां असतं का नसतं. मग त्यांनी एवढी मुलं कशी सांभाळायची. हां, त्यांना पगार किती देतोय आपण, काय किती करतोय, त्यांना मेहनत किती. अहो, डोकं किरवत आहे त्या पोरांनी. हां, वैताग येतोय घरचं करायचं आणि तिथं यायचं, तिथं लहान मुलं. अहो, कॉलेजची बरी, हां, कॉलेजला शिकवलेलं बरं, पण ते लहान मुलं बघा तुम्ही सांभाळून 2च सांभाळा तरी तुम्हाला कळत. त्यांनी एवढी सांभाळायच्यात आहे. आणि तुमचं कसं आहे, अजून एवढी मुलं अंगणवाडीत पाहिजेलच. हां, चेकिंगला येणार, बघणार, एवढी मुलं पाहिजे. मग त्यांना पगार द्या ना तशी. हां, काहीतरी जरा विचार करा की कसं आहे, काय आहे, किती काम आहे, कुणाला काय. आणि वरून अजून दुसरी कामं द्यायची त्यांना, ते करून. हां, ही लिहून आण, ह्याचं ते लिहून आण, तेचं काय नको, त्याचं बाई नको. हां, त्यांना लिहून आणाय सांगायचं. अहो, मोठी कॉलेजवाले सर लोक ठेवली आणि ह्या अंगणवाडीच्या मागं लागतं गरीबाच्या. हां, त्यांना तेवढी पगार तर द्या की. हां, दरवर्षी मोर्चा काढा, किती वाढवून आहे. हां, जरा विचार करा, त्या बाईचा दिवस अख्खा जातोय त्याच्यातच. हां, कोणचा तरी टाईम आहे का तिला दुसरं काम करता येते का. कुणी बाई विधवा असेल, कुणाचे लहान मुलं असतील, कुणाचा नवरा बेवडा आहे. हां, तेवढ्याला सोडून तिने तिथं यायचं. कुणाची लांब आहे अंगणवाडी, कुणाची जवळ आहे अंगणवाडी, ती बघा की जरा. अख्खा दिवस जातो येण्यात जाण्यात आणि तेवढ्यात. काय तिला दुसरं काम करताच येत नाही. हां, बघा, जरा विचार करा. आणि त्या कामाप्रमाणे तुम्ही कुणाला बी कशावर पण लक्ष ठेवा आणि कामाप्रमाणे पैसे वाढवा. पेन्शन कुणाला द्यायची, कशी द्यावं लागेल, ही बघा जरा. हां, तुम्हाला माझं नम्रतेची विनंती, लक्ष द्या सगळीकडे.